सुंदर समालोचन राहुल शिरसाट सर यांचं आपण मधुरवाणीतून ऐकलत तर छत्रपती शिवराय श्री स्वामी समर्थ आणि आपण सर्व खेळाडू जे या मैदानाला क्रिकेटची देवता मानतो ते या मैदानाला नमन करून मी मारुती चोरगे रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी आज समालोचनाच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी आलोय। चालू मॅच पाहतोय आपण समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी वर्सेस चिलादेवी स्पोर्ट्स मोरेवाडी। प्रथम नाणेफेक मराठेवाडी या टीमने जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तर आपण पाहतोय एक बिग मॅच बिग फाईट पाहतोय अर्थातच 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे या स्पर्धेतील हा अतिशय सुंदर मॅच आपल्या भेटीला येतोय। एका बाजूला असेल अमर मराठे उर्फ तात्या तर दुसऱ्या बाजूला असेल अजय माने आणि अमित पाटील एक बिग जोडी एक लिजंड खेळाडू म्हणून आपण ज्यांना नेहमीच ओळखतो अशी आपण स्ट्रायकर जोडी पाहतोय मैदानामध्ये। चेक आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच अमित पाटील आणि अजय माने स्ट्रायक एंडला मात्र अजय माने आणि नॉन स्ट्रायक एंडला मात्र अमित पाटील यांना मात्र पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पहिलं P1चं षटक मात्र घेऊन मात्र सज्ज होतोय। अर्थातच अमर मराठे NMPL मध्ये देखील याच मैदानामध्ये त्याची खेळी मात्र पाहिली होती परंतु आज मात्र संघासाठी अर्थातच 5 स्टार मराठेवाडी या संघाकडनं मात्र गोलंदाजी करत असताना मात्र पहिलं P1चं षटक घेऊन मात्र सज्ज होतोय। अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय अमर मराठे आणि स्ट्रायक एंडला अजय माने। अगदी ग्रामीण क्रिकेट खूप वेळाने गाजवलंय परंतु आज शहरामध्ये अगदी 350 किलोमीटरचा प्रवास करून मात्र आज मात्र सज्ज झालेत। आज संधी मिळाली अर्थातच टीम चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाकडनं मात्र सलामीची जोडी अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय अजय माने आणि नॉन सेकंड एंडला अमित पाटील। पहिलाच बॉल अगदी फुल टॉस बॉल होता ऑन साइडला दिशा दिली आहे डीप मधून प्रोटेक्शन दिलं जातंय। एक धाव कंप्लीट एका धावेने श्री गणेशा अर्थातच टीम मोरेवाडी या संघाचा। यस नक्कीच अजय आशिष एक मोठा खेळाडू आहे खूप दूरवरून आज क्रिकेटचं वेळ त्याला नवी मुंबईमध्ये घेऊन आलाय। एक बडे मेन्स का बडा खिलाडी मिस्टर अजय माने एक लिजंड खेळाडू म्हणून त्याला आपण नेहमीच ओळखतो। क्रिकेटचा खूप भला मोठा अनुभव असलेला हा खेळाडू नेता स्ट्राईकला असेल तो अमित पाटील एक जिद्दी खेळाडू म्हणून त्याला आम्ही नेहमीच ओळखतो। चेस मास्टर म्हणून त्याला ओळखतो असा अमित पाटील। खोलवर टप्प्याचा चेंडू पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड कव्हरच्या वरून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने। यस चांगली फिल्डिंग होते पहिल्या चेंडूवरती अमितने आपले इरादे स्पष्ट केले तर एक मोठा खेळाडू म्हणून आपण त्याला नेहमीच ओळखतो। अनेक मोठमोठे क्रिकेटचे सामने गाजवला असा तो अमित पाटील आज चेक पहा। त्याचबरोबर या व्यासपीठावरती मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे सर्व प्रकाशजी पाटील मामा आणि या 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे एक आधारस्तंभ बॅकबोन म्हणून ज्यांना पाहिलं जातं एक डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं हे व्यक्तिमत्व साधं व्यक्तिमत्व। आईच्या नंतर जर प्रामुख्याने कोणतं नाव घेतलं जातं ना तर ते असतं ते मामा। मुलाच्या जन्मानंतर मात्र पहिलं नाव येतं ना मुखामध्ये ते असतं मामा आणि मामांचाच वाढदिवसाचा हा सोहळा आज या व्यासपीठावरती पार पडला। तर विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। बार साहेबांच्या शुभ हस्ते वाढदिवसाचा हा सोहळा त्यांच्या समेत त्यांची संपूर्ण टीम आज या ठिकाणी उपस्थित राहिली आहे। त्यांना देखील आम्ही सॅल्यूट करू कारण की मामांचा या ठिकाणी यथोचित हा वाढदिवसाचा सोहळा पार पडला जातोय। पहा या 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या पाठीमागे बॅकबोन म्हणून उभे राहिलेले हे व्यक्तिमत्व। पहा स्पर्धा अनेक येतात आणि अनेक स्पर्धेमध्ये दादांचं मोलाचं योगदान आहे। यस आणि साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा वाढदिवसाचा सोहळा आज आपण या ठिकाणी पार पाडतोय। चला संपूर्ण टीम येईल आणि हा सोहळा पार पाडेल। यस
पहा या ठिकाणी एस डी लायन्स हा संपूर्ण संघ येतोय. साहेबांसमेत त्यांचा फोटो सेशन देखील होतील. पहा या ठिकाणी असं म्हटलं होतं ना की वार करायचा तो काळजात करायचा आणि तो काळजात इथवर खोल करायचा ना की आलेला क्षण कायम लक्षात राहील. आणि पहा या 32 शिराळा प्रीमियर लीगचा प्रत्येक क्षण आपण क्षणोक्षणी काळजात भरून ठेवतोय. आणि पहा जिथे साहेबांच्या सानिध्यामध्ये संपूर्ण टीम फोटो सेशन करते. विराज सर नाईक साहेब यांच्या सानिध्यामध्ये संपूर्ण ही सोहळा रंगवला गेलाय आणि त्यांच्याच माध्यमातून ही पुरस्कृत स्पर्धा लगेचच फोटो सेशन केला जाईल आणि तदनंतर मात्र दुसरा संघ येईल त्यांच्या समेत फोटो सेशन केलं जाईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा ओव्हर टू आशिष सर. धन्यवाद शैलेश सर. आणि इथे मात्र पहा पहिल्या विकेटचं पतन अमर मराठे यांनी अर्थातच ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले त्याला मात्र मागे धाडलंय. अर्थातच अमित पाटील बॅक टू द डगआउट जात असताना खूप चांगला फटका होता. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग ऑन रिझन मध्ये खूप चांगली झेल क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मात्र पाहायला मिळाली. आणि पहिला गडी तंबूच्या आश्रयाला टीम अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. टीम मोरेवाडी संघाचा पहिला फलंदाज मात्र बाद होताना मात्र पाहायला मिळतोय. यस नक्कीच आशिष अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी अमर मराठे याचा एक जाळं विणलं होतं आणि एक ट्रॅप आखला होता. त्या ट्रॅपमध्ये परफेक्ट अडकवलं. एक मोठा मासा गळाला लागतोय. अमर मराठे याच्या एक मोठा ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय. अमर मराठे एक मोठा खेळाडू, क्रिकेटचा खूप मोठा अनुभव असलेला हा खेळाडू आज आपण पाहतोय. समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठवाड्या टीम मधून खेळताना. आणि नेक्स्ट बॅटर येईल तो अण्णा. यावेळेस हलकासा फ्लिप करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी बोर्ड आकाशाकडे केले. LBW आउट OUT. काय गोलंदाजी करतोय अमर. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय अमर. पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आलेले चेंडू परफेक्ट या ठिकाणी अडकवला अमर याने. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय अमर उर्फ तात्या. बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी प्राप्त करून देतोय अमर. एक मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय अमर मराठे. इथे मात्र पहा पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्यात. मी याचसाठी ओळखला जातो. अगदी मराठेवाडीकडनं संघाकडनं मात्र खेळत असताना मात्र पाहायला मिळाला. परंतु आज आपल्या संघाकडनं खेळत असताना मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात आतापर्यंत 12 आणि 2 महत्वाच्या विकेट पहिल्या षटकामध्ये मात्र प्राप्त केल्यात. नाव आहे अमर मराठे. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश आलाय. यस अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आशिष. कारण एक अनुभवी खेळाडू आणि अनुभवाचा परिपूर्ण या ठिकाणी फायदा करून घेतोय अमर उर्फ तात्या. हा देखील सुंदर चेंडू, एक अतिशय सुंदर चेंडू. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतोय. हे खूप महत्त्वाचं असेल या विकेटवरती. आणि या ठिकाणी पहिल्या ओव्हरची होती सांगता आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मोरेवाडी या टीमची धावसंख्या होती ती 12 धावा. अतिशय सुंदर या ठिकाणी मॅच चालली आहे. आपण पाहतोय 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे. या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण या स्पर्धेचे सर्वच आयोजक यांच्या माध्यमातून पाहतोय. या स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन आमचे मित्र बबलू पाटील व त्यांचे सहकारी यांनी हे खूप मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. आणि त्याचा फायदा आपल्या तालुक्यातील सर्व खेळाडू या ठिकाणी घेताना आपण पाहतोय. हा खूप अभिमानाची गोष्ट असेल. कारण हे स्टेज मिळवून देण्यासाठी बबलू याचं खूप या ठिकाणी त्याग आम्ही जवळून पाहिला आहे. त्यामुळे बबलू याला खूप खूप शुभेच्छा असतील आमच्याकडून. नक्कीच ही संपूर्ण टीम आहे 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनची. सातत्याने मात्र खेळाडूंसाठी नवनवीन काही करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने करता येईल, कसा प्लॅटफॉर्म उभा करता येईल हे मात्र सातत्याने मात्र 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कमिटी मात्र या खेळाडूंसाठी मात्र अहोरात्र झटताना मात्र पाहायला मिळते. आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा अर्थातच आज मात्र चर्चा रंगली आहे मात्र याच 32 शिराळा प्रीमियर लीगची. आणि ही 32 शिराळा प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली जाते आमदार सन्माननीय आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2
जाऊया मॅचच्या दिशेने दुसरं ओव्हर घेऊन येईल तो सचिन शेडगे. शेडगेवेड एक्सप्रेस सचिन शेडगे राईटम राऊंड द विकेट निघालाय. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. एक नॅचरल अँगल क्रिएट करतोय. राऊंड द विकेट पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर जातोय. एक सबमरीन बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू. अजय माने यांना बीट करून चेंडू जातोय तो किपरच्या हातामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्याला आम्ही नेहमीच ओळखतो असा सचिन आज अतिशय सुंदर गोलंदाजी करताना पाहतोय मैदानावरती. हा थोडासा बाहेर चेंडू असेल. एक थोडंसं या ठिकाणी नियंत्रण भटकलेला, बॉडीपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न या बॉलचा होता, परंतु हा बॉल वाईड असेल. नक्कीच अवांतर धावसंख्येमध्ये आणखीन एक भर होईल. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती नक्कीच ऍड केली जाईल आणि धाव फलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचतात. अर्थातच 13 या आकड्यावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात 30 यार्ड सर्कल मध्ये एक धाव पूर्ण केली आहे अजय माने यांनी. यस, अतिशय सुंदर गोलंदाजी, कॅल्क्युलेशन गोलंदाजी. अजय माने यांच्या फलंदाजीचा परिपूर्ण या ठिकाणी अभ्यास करून गोलंदाजी करताना पाहतोय आपण आज सचिन शेडगे. शेडगेवाडी एक्सप्रेस म्हणून त्याला मी नेहमीच ओळखतो. आणि आता स्ट्राईकला असेल तो विघ्नेश, एक यंगस्टर विघ्नेश निघालाय. सचिन राईटम राऊंड द विकेट. सुंदर चेंडू, परंतु तेवढाच सुंदर कट शॉट पाहतोय. चेंडू जातोय तो या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने. अतिशय सुंदर चौकार पाहतोय. एक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा विघ्नेशच्या बॅटमधून येतोय हा सुंदर चौकार. धन्यवाद टीचर, थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच नक्कीच पाहायला मिळते MV टायगर्स विरुद्ध रायझिंग स्टार. 39-64. दोन्ही टीमला विनंती असेल कॅप्टन आपण जिथे कुठे असाल प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच असेल MV टायगर्स विरुद्ध रायझिंग स्टार. 39-64 या दोन संघांमधली ही मॅच. जसं सचिन याचा पुढचा चेंडू विघ्नेशसाठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी थर्ड मॅनला फिल्डर आहे, कोणती धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करीत नाही. अजय माने यांनी थांबवलाय आणि चांगला निर्णय असेल, कारण एक मोठा खेळाडू, अनुभवी खेळाडू आपल्या समोर आहे. त्याचा या ठिकाणी पूर्ण फायदा करून घेत असताना पाहतोय आपण हे सर्व खेळाडू. नक्कीच पहा, खूप चांगलं टेलिकास्ट ओम साई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. अर्थातच 512 रोशन पराडे आणि संपूर्ण ओम साई MTC लाईव्ह ची टीम मात्र यावेळेस मात्र पहा फटका बसलाय, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर धाव कंप्लीट केली जाते. एक आणि एका धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय. अर्थातच 19 या आकड्यावरती. आणि खूप चांगलं टेलिकास्ट अगदी सातत्याने मात्र अगदी नवी मुंबईच नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावारूपास आलेली ही वाहिनी अर्थातच ओम साई MTC यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट. यस आशिष, नक्कीच अतिशय सुंदर या ठिकाणी टेलिकास्ट पाहतोय. दरम्यान अतिशय सुंदर चेंडूची सांगता होते. एक परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर या ठिकाणी नाकापासून गेलेले चेंडू अजय माने यांना बीट करून चेंडू गेला किपर याच्या हातामध्ये. अतिशय सुंदर चेंडूची सांगता होते. दरम्यान 2 ओव्हरची होते सांगता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होईल ती 19 धावा. अतिशय सुंदर क्रिकेट पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपण टेलिकास्ट पाहतोय. अगदी खूप चांगल्या पद्धतीचा टेलिकास्ट आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सातत्याने मात्र ओम साई टेलिकास्ट अगदी मागणी आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. या लाईव्ह स्पर्धेसाठी मात्र सातत्याने मात्र या ओम साई वाहिनीचं मात्र सातत्याने चर्चा केली जाते. अगदी 4 स्क्रीन मात्र एकाच टीव्ही वरती मात्र आपल्याला दाखवताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि सातत्याने मात्र आपण पाहतोय फाउंडर मेंबर सागर फराड आणि त्याच्याबरोबर कॅमेरामॅन ओमकार काळोखे 1001 मथुर यांचे फॅन, मथुर बगलाचे फॅन आणि अर्थातच कॅमेरामॅन भावेश ठाकरे आणि जगदीश यांच्या माध्यमातून हे क्षणचित्र मात्र आपल्या मैदानाचे मात्र आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळतात. आणि DJ एकविरा साऊंड सिस्टम अर्थातच DJ जयेश आणि GD मॅडी यांच्या माध्यमातून जोडलेली ही या स्पर्धेची साथ मात्र नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच तिसरी ओव्हर घेऊन येईल तो प्रशांत. पुढे या ठिकाणी विघ्नेश, एक उसळी घेतणारा चेंडू या ठिकाणी पंच व्हाईट बॉलचा इशारा करतील. नक्कीच टीम या ठिकाणी ऍड होईल. आणि आशिष तू सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. आपले अध्यक्ष बबलू पाटील यांनी देखील मगाशी माझ्या समोर त्यांनी यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी कौतुक केलं. अतिशय सुंदर या ठिकाणी आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून एकदम क्लॅरिटी, अतिशय सुंदर क्लॅरिटी पाहतोय या सर्व टीमची. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल.
नक्कीच अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात मात्र केली आहे अर्थातच प्रशांत यांनी आणि अवांतर धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 20 या आकड्यावरती आणि 2 गडी माघारी धाडण्यात अर्थातच पहिल्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळाला अमर मराठे यांचा, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रशांत यावेळेस मात्र बैठक फटका सजवायचा होता, हलकासा फ्लिप करायचा प्रयत्न, परंतु बॉल निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता, या बॉल वरती मात्र कुठलीही धाव मात्र घेण्यात फलंदाजाला मात्र यश नाही आलेलं आहे. नक्कीच सर, आता अशीच थोडंसं या ठिकाणी धावाचा वेग वाढवावा लागेल, कारण एक या ठिकाणी बॅटिंगसाठी अनुकूल असलेलं ग्राउंड आहे, त्यामुळे नक्कीच धावांचा वेग वाढवावा लागेल. शॉर्ट बॉल या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय प्रशांत. नक्कीच आखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा द्यायची होती, परंतु बॉल अगदी निघून चाललाय सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हाई बॉल मात्र डॉट बॉल आलेत. व्हाईट बॉलने सुरुवात केली होती, परंतु आता कमबॅक केलंय प्रशांत यांनी. यावेळेस मात्र पहा डाऊन दी ग्राउंड, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात, आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट जावं लागेल विघ्नेशला. षटकाची सुरुवात अवांतर धावसंख्येने झाली होती, परंतु कमबॅक केलंय अर्थातच प्रशांत यांनी आणि विकेट माघारी धाडली विघ्नेश यांची. फलंदाज बाद. यस डीजे. रचावं लागेल. पहिलीच इनिंग आहे आणि पहिल्याच इनिंग मध्ये लोअर स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का, परंतु अजूनही षटक बाकी आहेत. यावेळेस देखील हलकासा फ्लिप करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी सांगितले हा व्हाईट बॉल आहे, पुन्हा टाकावं लागेल. उजव्या यष्टी बाहेर मात्र चाललेला हा बॉल व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चं उल्लंघन मात्र या ठिकाणी मात्र केलं जातंय, पुन्हा टाकावं लागेल. अभ्यासपूर्वक गोलंदाजी आपण म्हणता येईल, कारण सर्वच गोलंदाजीने या ठिकाणी इम्प्रेस केलेला आपण पाहतोय. अमर मराठे खूप मोठा खेळाडू आहे, त्याच्या सोबतीला सचिन देखील आहे, त्यामुळे एक गोलंदाजाचा भरणा असलेली ही टीम. दरम्यान एक ओव्हरपिच चेंडू, त्या ठिकाणी ऑन साईडला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहतोय आपण त्या फिल्डरची. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाही आणि आता स्ट्राईकला असेल तो एक लिजंड खेळाडू अजय माने, 40+ खेळाडू. नक्कीच आता स्वतःचे हात खोलावे लागतील स्वतःला, कारण थोडासा या ठिकाणी धावांचा ब्रेक लागलेला असताना चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल आणि आता करतोय का पाहूया अजय माने. नक्कीच एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अजय माने. आणि इथे मात्र पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला, गतीमध्ये परिवर्तन केलं, त्याला माहिती आहे कशा पद्धतीने मात्र बॉल मात्र हाताळायचा आहे, टप्पा कुठे ठेवायचा आहे अजयच्या विरोधात. नक्कीच आशिष संपूर्ण या ठिकाणी बॅट्समनचं या ठिकाणी नियोजन करून अभ्यास करून गोलंदाजी करताना पाहतोय आपण. हे सर्वच गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. प्रशांत याची राईट ओव्हर द विकेट, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी शॉट फसतोय, त्या ठिकाणी फिल्डरचा चांगला प्रयत्न आणि यस अतिशय सुंदर झेल पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच अजय माने या ना माने. आता मान मात्र निराशाच्या दिशेने मात्र जात असताना फटका फसला होता, एलिव्हेशन जास्त मिळालं आणि बॉल खूप वेळ हवेत होता, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनचा क्षेत्ररक्षक वेगाने आला बॉल पर्यंत आणि कुठलीही चुकी केली नाही आणि त्याच्या हातामध्ये बॉल विसावला. फलंदाज आणखीन एक बाद, बॅक टू द डगआउट अजय माने. तर डीजे जयेश पहा, मॅच जशी ऊन तापलाय ना तसा डीजे मास्टर मात्र आता तापलाय. नक्कीच पहा मॅच गरमागरमीची होते, लो स्कोरिंग मॅच मात्र जरूर पाहायला मिळेल, कारण टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती.
खूप चांगलं षटक आतापर्यंत मात्र रोख ठेवली आहे फलंदाजावरती. ज्या पद्धतीने मात्र तिन्ही षटक मात्र हाताळलेत. पहिलं षटक अमर मराठे यांनी हाताळलं, 2 विकेट मात्र जरूर मिळाल्या. पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला अमर मराठे यांनी. परंतु आता गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय सचिन. यस, अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. सचिन याची त्या ठिकाणी मिड विकेटला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करण्याची एक चिता म्हणून ज्याला आपण ओळखतो असा तो करण जाधव, मॅन फ्रॉम वाकुर्डी बुद्रुक गावचा हा सितारा करण अतिशय सुंदर या ठिकाणी फिल्डिंग पाहतोय करण्याची. नेक्स्ट बॅटर असेल ते रुपेश निकम, 32 शिराळा गावातील एक स्टार खेळाडू, एक लिजंड खेळाडू म्हणून आपण ज्यांना नेहमीच ओळखतो असे रुपेश दादा. सचिन याचा पहिला चेंडू या ठिकाणी पॉइंटला पुश करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू या ठिकाणी जातोय तर फिल्डरच्या हातामध्ये. अतिशय सुंदर झेल पाहतोय आपण, कोणताही हलण्याचा चान्स नाही फिल्डरला. एक लॉलीपॉप झेल या ठिकाणी फिल्डरने कॅप्चर केलाय आणि या ठिकाणी मोठा या ठिकाणी ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय सचिन. नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल होता, बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, त्याने कुठलीही चुकी केली नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन होतंय आणि सातत्याने मात्र पाहायला मिळते गोलंदाजाचा दबदबा या मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक गोलंदाज येतोय, विकेट मात्र जरूर मिळवतोय आपल्या संघासाठी आणि तेच महत्वाचं आहे सध्याच्या घडीला आणि पहिल्या डावामध्ये. कारण त्यांना माहिती आहे, कारण पहिल्या डावामध्ये जर आपण धावा थांबवल्यात तर सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे. यस आशिष, तू सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर गोलंदाजी करताय सर्वच गोलंदाज. एक टिचून मारा, एक भेद गोलंदाजी या मैदानावरती आपण पाहतोय. एक तिखट मारा पाहतोय आपण समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी या टीमचा. गोलंदाजाचा भरणा असलेली ही टीम, अतिशय सुंदर टीम सिलेक्शन केलंय तात्या मराठे अँड कंपनी यांनी. अतिशय सुंदर गोलंदाज पाहतोय, कोणताही एक्स्ट्रा एफर्ट न लावता या ठिकाणी गोलंदाजी करतायत हे गोलंदाज. जास्त वेग न देता फक्त या ठिकाणी व्हेरिएशन वरती भर देणार हे गोलंदाज पाहतोय मराठेवाडी टीम मधून. आणि आता नेक्स्ट बॅटर असेल तो अक्षय पानसरे. नक्कीच पहा, विकेटच्या मागे करता करविता कर्णधार मात्र पहा कशा पद्धतीने मात्र विकेट सजवली जाते. सचिन यांचा बॉल अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता, पुल करायचा प्रयत्न, परंतु बॉल निघून चाललाय अमर मराठे यांच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल शिल्लक असतील, शेवटचे 3 बॉल आणि कितपत मजल मारतील टीम अर्थातच चिलाई देवी मोरेवाडी. यस, अशी सुंदर गोलंदाजी करतो या ठिकाणी सचिन. पडल्यानंतर थोडासा बाहेर गेलेला चेंडू बॅट्समनला बीट केला, अतिशय सुंदर या ठिकाणी, परंतु थोडासा या ठिकाणी लेग स्टिकच्या बाहेर असलेला चेंडू पंच व्हाईट बॉलचा इशारा करतील. लाईन टू लाईन गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं असेल, कारण धावांना ब्रेक लागलाय, फक्त चेंडू काढून घेणं खूप गरजेचं असेल. आणि तशीच गोलंदाजी करताना या ठिकाणी हे गोलंदाज पाहतोय पाठीमागून अमर मराठे. नक्कीच आपल्या गोलंदाजाला एक अनुभव सांगतायत की कशी गोलंदाजी करावी. बॅट्समन नेम असेल सचिन जाधव, मानेवेड गावचा हा सितारा. सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर गेलेला चेंडू, एक लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं थोडं असेल. मी आशिष तुला पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे कोणताही एक्स्ट्रा एफर्ट न लावता हे गोलंदाज गोलंदाजी करतायत. जास्त वेगावरती भर न देता फक्त लाईन टू लाईन गोलंदाजी, व्हेरिएशन, स्लोअर वन. त्यामुळे या ठिकाणी हे सर्व गोलंदाज आज आपण सक्सेसफुल होताना पाहतोय. नक्कीच खूप चांगली हाय मॅन ऍक्शन मात्र या गोलंदाजाकडनं मात्र नक्कीच पाहायला मिळते. नियंत्रण आहे, कंट्रोल आहे, कशा पद्धतीने टप्पा हाताळायचा हे त्याला माहिती आहे आणि गोलंदाजाला हेच महत्वाचं असतं गोलंदाजी करत असताना. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ. आणि आता मात्र आणखीन एक फलंदाज मात्र बाद होतोय. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच धावसंख्या होते ती 24 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय आज आपण समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठवाडी या टीमची. आणि आता स्ट्राईकला असेल तो संदेश आणि शेवटचा या ठिकाणी चेंडू घेऊन येईल सचिन. फिटिंग मध्ये थोडासा बदल पाहतोय. नक्कीच माझ्यासोबत जुडला गेलाय माझा एक मित्र, माझा बंधू मित्र आशिष चोरगे, एक नवी मुंबईचा. या ठिकाणी नवी मुंबई, रायगड असो, संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या समालोचनाच्या माध्यमातून सर्वांना भुरळ घालणारा, अतिशय
सर्वांच्या हृदयावरती राज करणारा माझा या ठिकाणी बंधू मित्र आशिष चोरगे देखील माझ्यासोबत जुडला गेला आहे. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आशिष, तुला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा असतील. धन्यवाद मारुती दादा. जाऊया, शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील? टीमची धावसंख्या आतापर्यंत 24. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहा बहुतेक धावचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट मात्र मिळते. आणि मी मगाशीच म्हटलं होतं अशा पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली तर लो स्कोरिंग मॅच मात्र जरूर पाहायला मिळेल. आणि पहिला डाव इथे समाप्त झाला आणि पहिल्या डावानंतर टीम चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. आणि विजयासाठी लक्ष असेल 25 धावांचं. 24 चेंडू करायचे आहेत 25 धावा. तितकंच महत्वाचं असेल. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस MV टायगर्स विरुद्ध रायझिंग स्टार 39-64. चला सोमनाथ दादा, आपला कर्णधार मात्र पाठवायचा आहे. MV टायगर्स आणि टीम मी विनंती करेन MV टायगर विशालदादा नायकवडी आणि महेश चोरमारे चा संघ आहे. आणि मीच कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय, कारण वेळ खूप कमी आहे. मॅचेस अजून बऱ्याच मॅच आहेत आणि आता इथून पुढे मात्र टायमिंग लावलं जाईल. 20 मिनिटाचं टायमिंग असेल आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवायचंय. चला कॅप्टनला विनंती असेल शेवटचा कॉल दिला जाईल तर आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच MV टायगर्स विरुद्ध रायझिंग स्टार 39-64. तर MV टायगर्सचे कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करेन रायझिंग स्टार सोमनाथ दादा, आपल्या कर्णधाराला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सर नेक्स्ट मॅच MV टायगर्स विरुद्ध रायझिंग स्टार 39-64. चला टॉस साठी या. कर्णधार आपल्याला विनंती असेल आणि या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट डिझाईन करण्यात आले आरोही स्पोर्ट्सचे सर्व अर्थातच संग्राम लावण यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस आणि घेतला जाईल. 77 टीचा ब्रँड ज्यांच्या माध्यमातून मात्र नवी मुंबईमध्ये आला, अर्थातच आरोही स्पोर्ट्सचे सर्व संग्रामजी लावण साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस मात्र घेतला जातोय. तर या स्पर्धेमध्ये पहा खास आकर्षण, प्रत्येक कॅप्टनला टॉसच्या वेळी मात्र कोट दिला जातोय आणि ही परंपरा मात्र जपली आहे. आणि असं म्हटलं जाते आणि टॅगलाईनच आहे या प्रीमियर लीगची, नाद निराळा 32 शिराळा. आणि नाद केलाय आज खऱ्या अर्थाने मात्र अमर. आणि एका बाजूला चेतन पाटील. थँक्यू सो मच. जाऊया टॉसकडे, जिथे दोन संघ लढत आहेत. एका बाजूला संघ पाहायला मिळालाय रायझिंग स्टार 3964, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळालाय MV टायगर्स. या दोन संघांमध्ये टॉस होईल. मान्यवर आमच्या समेत 70 या नवी मुंबईमध्ये ज्यांनी मात्र दखल घेतली ते आमचे संग्राम सर, कराडला बिलॉंग करतात, मात्र आज या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित म्हणून राहिलेत. या त्यांच्या सानिध्यामध्ये करूया हा टॉस. स्पिन द कॉइन. कॉल कोण घेणार आहे? यस, MV टायगर्स हा संघ कॉल करतोय. छापा आणि काटा असा कॉल दिला जाईल. स्पिन द कॉइन. छापा असा कॉल आहे आणि छापा असा कॉल आलेला आहे. MV लगेचच आपण टॉससाठी जातोय. संग्राम 1 मिनिट थांबायचं आहे. काय निर्णय असेल? आमची फिल्डिंग घेण्याचा निर्णय आहे.
येस आपल्याला फलंदाजी करायची आहे चेतन भाऊ. चला जाऊया सेकंड इनिंगची होईल सुरुवात. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आशिष सर आणि चोरगे सर आमच्या समेत जॉईन होतील. ओव्हर टू आशिष सर. धन्यवाद शैलेश सर. जाऊया सेकंड इनिंग कडे आणि या उत्तरार्धामध्ये जाऊया. लक्ष आहे, छोटं लक्ष आहे, मोठं होऊ शकतं का? पहिलाच बॉल अगदी ओव्हर पिच होता, त्याला मात्र दिशा दिली आहे. कोणतीही धाव नाहीये. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये विजय मराठे आणि अमर मराठे. यस नक्कीच अतिशय सुंदर मॅच आपल्या भेटीला येते. लो स्कोरिंग मॅच देखील हाय व्होल्टेज होताना आम्ही पाहिल्यात आणि तसेच गोलंदाज या टीममध्ये देखील आहेत आणि पहिली ओव्हर घेऊन येतोय तो अमित पाटील, पनमर एक्सप्रेस अमित पाटील म्हणून ज्याला आपण नेहमीच ओळखतो. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आला. सुंदर फिल्डिंग पाहताय आपण त्या ठिकाणी. विजयदादा यांची एकच धाव या चेंडूवरती ॲड होईल. या ठिकाणी संघाचा श्री गणेश होईल एका धावेने. नक्कीच सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावाचा श्री गणेश होतोय. टीम अर्थातच 5 स्टार समर्थ मराठेवाडी या संघाचा. आणि आता मात्र स्ट्राईक असेल ज्याच्या बॅट मधून मात्र अनेक फटके मात्र पाहायला मिळतात. अर्थातच अमर मराठे आणि या ग्राउंडचा त्याच्याकडे अनुभव आहे, परंतु त्याच ताकदीचा गोलंदाज अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय अमित पाटील. यावेळेस पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हलकासा कट झालाय, परंतु अगदी आपल्याला पाहायला गेलं तर यष्टीरक्षकांनी कुठलीही चुकी केली नाहीये. हा बॉल डॉट बॉल आलाय. यस आशिष व्हेरिएशन आहे. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. स्लोअर वन चेंडू होता हा, त्यामुळे या ठिकाणी बीट केलं तात्याला. एक बडे मंच का बडा खिलाडी अमित पाटील आज मैदानावरती एक महत्त्वपूर्ण मॅचमध्ये महत्त्वपूर्ण गोलंदाजी करत असताना पाहतोय. अमित निघालाय, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. तात्यासाठी सुंदर चेंडू एज लागली होती, परंतु या ठिकाणी 2 फिल्डरांच्या मधून या ठिकाणी फिल्डर जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. अतिशय सुंदर चौकार पाहतोय. हा नशिबाचा चौकार असेल आशिष. नक्कीच या चौकाराची गरज होती आणि जास्त वेळ मात्र थांबला नाहीये. बॅटची कडा लागली आणि कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. यस डीजे या. तर बॅटिंग पाहतोय आपण अमर मराठे उर्फ तात्या याची. पुढचा चेंडू अमित याचा तात्यासाठी फुल टॉस चेंडू जातो तो स्ट्रेट ऑन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न अजय यांचा. थोडीसं फंबल होत आहेत आणि या ठिकाणी चौकार प्राप्त होत आहे अमर याला. अतिशय सुंदर बॅटिंग पाहतोय आपण अमर मराठे याची. नक्कीच खूप चांगला चौकार. अगदी स्ट्रेट डाऊन पाहायला मिळाला. अगदी जमिनीला गुदगुल्या करत मात्र अगदी स्ट्रेट फटका मात्र पाहायला मिळाला आणि या फटक्याची गरज होती आणि ताकद आणि नजाकत मात्र जरूर पाहायला मिळाली. हलकासा कट केला होता अरे अगदी आणि चौकार जरूर मिळाला आणि या चौकारच्या मध्ये टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. अजूनही सलामीची जोडी फोडण्यात कुठल्याही गोलंदाजाला मात्र पहिलं षटक आहे अमित. पुन्हा एकदा यस हा स्लो रन आहे. या ठिकाणी डीप मिड विकेटला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा बीट झाला अमर. अतिशय सुंदर गोलंदाजी अमित याची. दरम्यान पहिल्या ओव्हरचे होते सांगता आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होईल ती 10 धावा. लॉस ऑफ 0 विकेट्स बाय समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठवाडा या टीमची. नक्कीच लो स्कोरिंग मॅचेस या ठिकाणी हाय व्होल्टेज होताना आम्ही पाहिल्यात, परंतु एक टिचून करावं लागेल सर्वच गोलंदाजांना. त्यामुळे यानंतरच्या ओव्हर कशा असतील हे पाहण्यासारखं असेल. एक लेग ब्रेक गोलंदाज, एक व्हेरिएशन असलेला गोलंदाज आणि तेवढंच पुढे ताकदीचा फलंदाज पाहतोय आपण अमर मराठे उर्फ तात्या. राईट राऊंड विकेट मारा करेल विघ्नेश. पहिला चेंडू सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलेले चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल ही जर मॅच जिंकायची असेल तर. एक यंगस्टर आहे आणि आज अमित पाटील यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली खेळताना पाहतोय आज विघ्नेश
आणि त्यांच्या या ठिकाणी अनुभवाचा परिपूर्ण या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे. आणि तसेच या ठिकाणी फायदा घेताना पाहतोय पहिला चेंडू अतिशय सुंदर रिलीज केलेला पाहतोय विघ्नेश याचा. विघ्नेश निघालाय राईट टर्म राऊंड द विकेट. दुसरा चेंडू लेग ब्रेक, अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल ही मॅच जर जिंकायची असेल तर. आशिष काय सांगशील या गोलंदाजीविषयी? नक्कीच आता दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये ऊन थोडंसं जास्त आहे, त्यामुळे अनुकूल परिस्थिती मात्र पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. कारण ज्या पद्धतीने मात्र पहिला डाव राहिला, संपूर्ण डाव गोलंदाजीच्या बाजूने राहिला आणि दुसरा डाव देखील तशाच पद्धतीचा पाहायला मिळतोय. अर्थातच विघ्नेश आहे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि पहिले 2 बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती त्याने हाताळलेत. सुंदर गोलंदाजी, हाय आर्मेक्शन, व्हेरिएशन, सर्वच गोष्टीचा मिलाप असलेला हा गोलंदाज. परंतु तेवढाच या ठिकाणी खुंकार फलंदाज पुढे आहे अमर मराठी उर्फ तात्या. आणि तात्या याच्या बॅटमधून येतोय आपल्या नावाला साजेसा अतिशय सुंदर चौकार. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये अतिशय सुंदर चौकार येतोय तात्याच्या बॅटमधून. नक्कीच हा ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र फक्त दिशा दिली आहे आणि असे मोठे फटके खेळण्यात मात्र तरबेज असणारा हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये अमर मराठी त्याच्या पॅटमधून मात्र हा दर्जेदार असा हा चौकार मात्र जरूर पाहायला मिळाला. आणि या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 14 या आकड्यावरती. यस, पुढचा बॉल पाहण्यासारखा असेल, थोडंसं प्रेशर असेल गोलंदाजावरती. नक्कीच यंगस्टर आहे, कशी गोलंदाजी करेल हे खूप महत्त्वाचं आहे. सुंदर चेंडू, या ठिकाणी सुंदर कमबॅक पाहतोय आपण विघ्नेश याचं. अजय माने आहेत, चांगली फिल्डिंग करत आहेत, परंतु या ठिकाणी बॅटिंगमध्ये थोडंसं नाराज केलं आहे अजय यांनी. कारण एक मोठे खेळाडू आहेत अजय आणि अमित, एक आयकॉनिक खेळाडू, चॉईस प्लेअर देखील आहेत, त्यामुळे एक महत्त्वपूर्ण फलंदाजी करणं खूप गरजेचं असतं. परंतु या ठिकाणी क्रिकेट आहे मित्रांनो, त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. तर जाऊया मॅचच्या दिशेने. विघ्नेश याचा पुढचा चेंडू थोडासा डाव्या इष्टीच्या बाहेर असलेले चेंडू, पंच व्हाईट बॉलचा इशारा करतील. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शशी साटम सरांची ही सर्व या ठिकाणी पंच कमिटी पाहतोय. अतिशय सुंदर पंचांची भूमिका पार पडत असताना हे सर्व पंच पाहतोय. दरम्यान धावसंख्या होईल ती 15 धावा. विघ्नेशाचा पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी होतोय. अतिशय सुंदर स्विच हिट पाहतोय आपण. नक्कीच खूप चांगला फटका होता, अगदी रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, अगदी कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, परंतु कॅप शोधून काढले, त्याला माहिती होतं कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याच दिशेने मात्र हा फटका सजवला आणि 4 धावा आपल्या टीमसाठी मात्र जमवण्याचं काम अर्थातच केलंय अमर मराठे याने. आणि या धावफलकावरती धावा लागतात अर्थातच 20-20 आणि शेवटचा बॉल अर्थातच विघ्नेश यांचा. पंचांच्या भूमिकेत आपण पाहायला गेलं तर रुपेश सावंत आणि लेगी पंच हेमंत कोळी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम आणि आता मात्र कुठलीही चुकी नाही आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. हलकासा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु या बॉलवरती कुठलीही धाव नाही आली आणि षटकाची होते समाप्ती आणि 2 षटक इथे समाप्त झाले. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 20-20. विजयासाठी लक्ष असेल आता 12 बॉल आणि करायचे आहेत फक्त आणि फक्त 5 धावा. जयेश आणि मॅडीची जोडी संपूर्ण मात्र महाराष्ट्रात नावारूपास आलेला हा साऊंड सिस्टम अर्थातच एकविरा डीजे साऊंड सिस्टम, डीजे मॅडी आणि जयेश मॅडी सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या डीजेची मागणी आहे अर्थातच एकविरा साऊंड सिस्टम आणि डीजे मॅडी अगदी नावातच गाजा वाजा मात्र पाहायला मिळतोय. पुढचं षटक अक्षय यांचं. 12 बॉल आणि करायचे आहेत 5 धावा. लो स्कोरिंग मॅच. अक्षयचा बॉल यावेळेस हलकासा कट केलाय, सन्मान दिलाय पहिल्याच बॉलवरती. त्यांना माहिती आहे मोठे फटके खेळण्याची गरज नाहीये, सिंगल डबलने हा सामना आपल्या बाजूस झुकणार आहे. त्यामुळे 1 धाव घेतली आणि स्ट्राइक रोटेट झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावर. यस, नक्कीच आशिष जर स्कोर जास्त असता तर नक्कीच मजा आली असती या मॅचमध्ये. कारण आव्हान थोडंसं या ठिकाणी हलकं होताना पाहतोय, थोडंसं सोपं होताना पाहतोय आव्हान. हा पुलटा चेंडू मिड विकेटला या ठिकाणी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि यस चेंडू फिल्डरच्या डोक्यावरून जातोय आणि हा येतोय अतिशय सुंदर चौकार, विजय चौकार येतोय. यस, आणि मॅच संपते या ठिकाणी. आणि झालेल्या मॅचमध्ये समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठवाडी हा संघ विजय होतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहे. आणि जिंकलेल्या टीमला या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि लॉस झालेल्या टीमला पुढील वाटचालीसाठी देखील हार्दिक शुभेच्छा असतील. हार्ड लक बॅड लक अजय माने, अमित पाटील अँड कंपनी. पुढील मॅचमध्ये नक्कीच चांगला कमबॅक कराल. नक्कीच नेक्स्ट मॅच असेल
MV टायगर्स विरुद्ध रायझिंग स्टार 39-64. जशी मॅचला होईल सुरुवात तसं करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया एक गोड आवाज, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र शैलेश जाधव सर आणि व्हॉइस ऑफ बदलापूर कल्याण अर्थातच श्रवण धुमाळे सरांना. धन्यवाद.